बार्शी बोळफर रस्त्याचं उद्घाटन होऊन 2 वर्ष झालेत, परंतु अद्यापपर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला नाही. कॉन्ट्रॅक्टर त्याच्या गहाळ कारभारामुळे 2 युवकांना या ठिकाणी त्यांचा बळी द्यावा लागलेला आहे. 18 ऑक्टोबर 2024 रोजी ओंकार जाधवर सराफ दुकानदार या युवकाचा खड्ड्यामध्ये पडून दुर्दैवी निधन झालं. काल ओम अंधारे नावाचा युवक सांजा या ठिकाणी 10 ते 20 फूट असा खड्डा होता. त्या खड्ड्याच्या ठिकाणी त्याचा वाहन अपघात झाला, त्याची गाडी खड्ड्यामध्ये पडली आणि त्या युवकाचं त्या ठिकाणी निधन झालं. परंतु कॉन्ट्रॅक्टर हा इतका मस्तवाला आहे, त्याला काही घेणं देणं नाही. माझं एक विचार नाही की प्रशासन अजून किती जणांचं बळी जाण्याचं वाट बघत आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर अजून किती जणांचं बळी जाण्याचं वाट पाहत आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल प्रशासन करणार का? परंतु मला वाटत नाही की प्रशासन त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल, कारण तो सरळ म्हणतो की प्रशासन माझ्या केशामध्ये आहे, प्रशासनाला कसं वागवायचं ते मला चांगलं माहीत आहे, असा हा डीसी आजमारा मुजोर कॉन्ट्रॅक्टर अशी त्याची भाषा आहे. परंतु माझं म्हणणं आहे की नागरिकांनीच उठाव करावा लागेल आणि हे काम तात्काळ कसं पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण बघितलं असेल त्या रस्त्यावरती कुठलेही साईन बोर्ड लावलेले नाहीत, त्या ठिकाणी कुठलेही दिशादर्शक सूचक लावलेले नाहीत, त्याच्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. मागच्या 4-5 दिवसाखाली त्या ठिकाणी स्कॉर्पिओचा एक अपघात झाला, त्यामधील जवळपास 4 ते 5 जण जखमी झाले होते, एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याची सुद्धा दखल त्यांनी घेतली नाही. त्याच वेळी जर तो साईन बोर्ड व्यवस्थित तिथे लावले असते तर आज म्हणजे काल जो अपघात झाला तो अपघात झाला नसता. परंतु याची कुठलीही ते खबरदारी कॉन्ट्रॅक्टर घेत नाही आणि आज देखील बघा तुम्ही त्या ठिकाणी आहे तशी परिस्थिती आहे, कुठल्याही प्रकारची काम प्रगतीपथावर नाही.